पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पालक दाल तडका कसा बनवायचा ते पाहूया। सर्वप्रथम एका बाउल मध्ये आपण अर्धा वाटी चण्याची डाळ घेऊ, पाव वाटी तुरीची डाळ घेऊ आणि त्याचबरोबर पाव वाटी मुगाची डाळ देखील घेऊया। हे सर्व डाळी आपण पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊ। या डाळीमध्ये पाणी घालून आपण एक अर्धा तास याला भिजवत ठेवूया। भिजवून ठेवल्याने डाळी पटकन शिजतात, म्हणून मी याला भिजवत ठेवलेला आहे। तुम्ही हवं असल्यास लागलीच देखील डाळी शिजवू शकता। अर्धा ते 1 तासामध्ये आपल्या या डाळी छान भिजवून होतात। या डाळी आपण कुकर मध्ये काढून घेऊ। गरजेनुसार पाणी यात घालायचं। 1 चमचाभर तेल यात घालू। बरोबर एक अर्धा चमचा हळद घालायची आणि झाकण लावून मिक्सरला याचे मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घेऊया। इथे आपली डाळ बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी आपली ही डाळ शिजलेली आहे। ही डाळ आपल्याला अशीच वापरायची आहे, रवीने हाटून वगैरे नाही घ्यायची। इथे मी एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल घेतलंय। तेल छान तापलं की यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालायची। छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे। एखाद चिमूट हिंग यात घालूया। इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घातलाय। हा कांदा आपण तेलामध्ये छान परतवून घेऊ। कांदा छान परतला की यामध्ये 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालूया। हे देखील आपण तेलामध्ये छान परतवून घेऊ। एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। थोडंसं मीठ यावरती घालू म्हणजे आपले टोमॅटो लवकर वाफतील। झाकण लावून 2 ते 3 मिनिटे हे टोमॅटो आपण छान वाफवून घेऊया। 2 मिनिटांमध्ये आपले हे टोमॅटो छान वाफवून होतात। काही मसाले घालूया। सर्वप्रथम 1 चमचाभर लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धने पूड आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं। ते 3 मिनिटे हे मसाले आपण छान भाजून घेऊया। 2 मिनिटांमध्ये आपले हे मसाले छान भाजून होतात। इथे मी अर्धा जुडी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। छान मिक्स करून घेऊ। आणि झाकण लावून 4 ते 5 मिनिटे ही पालक आपण छान शिजवून घेऊ। 4 ते 5 मिनिटांमध्ये इथे आपली पालक शिजून तयार होते। आता आपण शिजवलेली डाळ यात घालायची। छान मिक्स करून घेऊन गरजेनुसार पाणी यात घालायचं। 2 ते 3 मिनिटे ही डाळ आपण छान शिजवून घेऊ आणि सर्वात शेवटी एक अर्धा चमचा गरम मसाला यात घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं। इथे आपली डाळ बनवून तयार आहे। आता आपण याकरिता तडका बनवून घेऊ। त्याकरिता एका पॅन मध्ये मी 1 चमचाभर तेल घेतलंय। अर्धा चमचा मोहरी घालायच्या, अर्धा चमचा जिरं, 1
इथे मी एक मोठा चमचा लसण आणि आल्याचे काप घालत आहे। आलं आणि लसणाचे लांब काप करून घालायचे, कारण धाबा स्टाईल तडका बनवताना असेच लांब काप करून घातले जातात। आलं लसण हलकेसे फ्राय झाले की एक सुकी लाल मिरची यात घालू आणि एक चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर यात घालू, जेणेकरून आपल्या तडक्याला कलर सुंदर येतो। तयार तडका आपण डाळीवरती घालून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपला दाल पालक तडका बनून तयार आहे। मी नक्की सांगू शकते, जे पालक खात नसतील ते सुद्धा हा दाल पालक तडका आवडीने खातील। तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।